HSV विभाग प्रमुख श्री काटेकर सर, जे विद्यार्थी शिक्षक झालेले आहेत ते सगळे विद्यार्थी शिक्षक, माझे सहकारी बंधू भगिनी आणि सोबतच आपण सर्व इथे जे बसलेले आहात, थोडाफार विस्कळीतपणा कार्यक्रमात आलेला असला तरीही तो सुरळीत होऊ शकतो आणि आपल्याला जेही मार्गदर्शन आता शिक्षकांनी केलं आणि विद्यार्थ्यांनी केलं त्या मार्गदर्शनाचा आपण आपल्या जीवनात समावेश करून अंतर्भाव करून आपलं जीवन हे समाधानी सुखी आणि समृद्ध बनवू शकतो. बऱ्याच जणांचे भाषण झाले, आपण ऐकले आहे. भाग्यश्री बोलले किंवा खुशी बोलली आणि जाधव मॅडम बोलल्या. अत्यंत चांगल्या रीतीने त्यांनी तुम्हाला शिक्षकाविषयीची माहिती सांगितलेली आहे. आजचा दिवस 5 सप्टेंबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. कशासाठी साजरा करायचा? जर आपल्या मनात शिक्षकाविषयी आदरच नसेल तर मग हे अवडंबर का, हाही प्रश्न कदाचित आता या क्षणाला आपल्याला पडायला पाहिजे. तुम्ही सगळेच वाईट आहात असा अजिबातही आमचा समज नाही, गैरसमज नाही. पण आपण कधी कधी कोणत्या प्रसंगी कसं वागावं याचं भान ठेवत नाही आणि कदाचित त्याचा परिणाम, त्याचा परिपाक आपल्याला कधी कधी दिसतो. तरी तुम्ही सगळे चांगलेच विद्यार्थी आहात. आमचं तुम्ही कसे वागले तरी आमचं तुमच्यावर प्रेमच असणार आहे. आम्ही तुमचे पालक, पालकांच्या नंतर पालकच आहोत हेही आमच्या मनात असतं आणि ते नेहमीच आमच्या कृतीतही असेल. आणि त्यामुळे कोणीही असा काही गैरसमज करू नका की आम्ही रागवलो, आम्ही काही बोललो, आम्ही तुम्हाला काही त्रास दिला. तो त्रास हा आमच्या हिताचा अजिबात नसतो. आम्हाला त्रास होतो असं एका भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की हो, ज्या वेळेस आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रति कळकळीने भूमिका मांडत असतो, कळकळीने त्यांना काही सांगत असतो, त्यावेळेस विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. आताही काही विद्यार्थी आपसात बोलताय, इकडे तिकडे बघताय. पण इतकं सोपं नाही की एखाद्या ठिकाणी एखाद्या स्टेजवरती उभं राहणं आणि आपल्या मनातले विचार तेही जुळून म्हणजे त्याला सुसूत्रता आणून ते व्यक्त करणं. म्हणून शिक्षकाची भूमिका ही अत्यंत अवघड आहे. शिक्षकाची व्याख्या करणं हे तितकंच कठीण आहे. पण माझ्या मते शिक्षक 3 गोष्टी करत असतो. त्या 3 गोष्टी म्हणजे 3 एम आहे. एक एम असतो मोटिवेट करणं. पहिलं काम शिक्षकाचं आहे की विद्यार्थ्याला प्रेरित करणं, विद्यार्थ्याला ऐकत देणं नाही. विद्यार्थी प्रेरित झाला पाहिजे, तो मोटिवेट झाला पाहिजे. दुसरा एम आम्ही करत असतो तो म्हणजे तुम्हाला मॉनिटर करत असतो, आम्ही तुमचं नियंत्रण करत असतो. आणि तिसरा एम असतो मेंटॉर आम्ही तुमचे असतो. मेंटॉर होतो म्हणजे काय, तर आम्ही तुम्हाला घडवतो. तुमच्या व्यक्तित्वाला आकार देण्याचं काम हा शिक्षक करत असतो. एकूणच संस्कार देण्याचं काम आम्ही करत असतो. आणि तो कसा असावा याविषयी भाषणामध्ये आलंच आहे. शिक्षक या शब्दाची फोड भाग्यश्रीने सांगितली. तर शिक्षक हा शीलवान असतो, तो त्याच्या कर्तव्याप्रती एकनिष्ठ असतो आणि तो तुम्हाला शिक्षित करत असतो, तुम्हाला मार्ग देत असतो. या शिक्षकाच्या प्रती आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी आदर असणं हे गरजेचं असतं. तुम्हाला वाटेल की काय 2 वर्षामध्ये आता तुम्ही काय कराल की इथून पुढे निघाल आणि विसराल. आम्ही तुम्हाला एका नावेमध्ये, या जीवन प्रवासाच्या नदीमध्ये तुम्हाला एका नावेत बसून सोडतो आहे आणि आम्ही मात्र आमच्या जागेवरच असतो. आम्ही काय बदलत नाही. बॅचेस येतात आणि बॅचेस जातात, पिढ्या येतात, पिढ्या जातात. पण आमचं काम काय असतं की तुम्हाला योग्य दिशेला तुमची नाव तिला ढकलून देणं. आणि 11वी आणि 12वीच्या वर्षातून तुम्हाला आम्ही जेव्हा पुढच्या